विश्व 24 न्यूज हर पल आपके साथ। नमस्कार, आपण पाहत आहात विश्व 24 न्यूज। नवीन मतदार नाव नोंदणी अभियान या कार्यक्रमाला वंचित बहुजन आघाडी जिल्हा अध्यक्ष नानासाहेब कदम, शहर अध्यक्ष ॲडव्होकेट बडेखान साहेब, शहर संघटन आप्पा बनसोडे, अमर पवार, शाखा अध्यक्ष भोगप्पा पुजारी, प्रमुख उपस्थित विलास बनसोडे, संतोष बाळशंकर, सुभाष कलशेट्टी, ईश्वर गायकवाड, युवराज बालशंकर, सिद्धराम गुदगी, कृष्णा गायकवाड, तेजकुमार माने, आप्पा माशाळकर, सुभाष गायकवाड, लखन बाळशंकर आणि अभिषेक नगरमधील सर्व महिला वर्ग या कार्यक्रमाला उपस्थित होते। कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ईश्वर गायकवाड यांनी केले व संतोष बाळशंकर यांनी सर्वांचे आभार व्यक्त केले। वंचित बहुजन आघाडी मल्लिकार्जुन नगर शाखेच्या वतीने राष्ट्रसंत विद्यालय अभिषेक नगर येथे नवीन मतदार नोंदणी अभियान कार्यक्रम पार पाडण्यात आला। और बाबा साहब ने आपको मतदान का अधिकार दिया है, वो मतदान का अधिकार सही तरीके से अमल करना है। पता चेंज करती है जब हम लाइट बिल को है संतोष बाळशंकर, विलास बनसोडे या लोकांनी एक चांगला कार्यक्रम घेतला आहे मतदार नोंदणीचा। ह्या मतदार नोंदणीचा खरंच या येणाऱ्या महानगरपालिकेमध्ये खूप होणार आहे। असंच या लोकांना मी त्यासाठी आमच्या शाखेचे अध्यक्ष आणि इतर पदाधिकारी आहेत त्यांचा मी अभिनंदन करतो आणि इथून ते चांगलंच कार्य करायला पाहिजे त्याच्या आम्ही पाठीशी आहे आणि आणि मन हलके करून घेतलेलं आहे त्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो। तसेच ते एक कुसुमाग्रजांची कविता आहे सर, मोडून गेला संसार मात्र मोडला नाही कणा, पाठीवरती फक्त हात ठेवणे लढ म्हणा। या उक्तीप्रमाणे तुम्ही आमच्या पाठीवरती हात ठेवा, साहेबाचा तुमच्या पाठीवरती हात आहे, त्याप्रमाणे आपण कार्य करत राहू, काम करू आणि जी ही जनभावना आहे ते मानेसाहेबांनी आता व्यक्त केली आपण त्याला तडीस नेऊ आणि एका आपल्या येत्या इलेक्शनमध्ये आपण त्याचा एक सगळं व्यवस्थित नगरसेवकाला आणि आपण मतदानाचा अधिकार देऊन आपले नगरसेवक निवडून आणू हे असं आपण ग्वाही देतो। आणि आमचे मित्र संतोष बाळशंकर यांना मी आभार व्यक्त प्रदर्शित करावं असं मी त्यांना विनंती करतो। विश्वाला शांतीचा संदेश देणारे तथागत भगवान गौतम बुद्ध, छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती शाहू महाराज, महात्मा ज्योतिराव फुले, भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, अण्णाभाऊ साठे, अहिल्याबाई होळकर या महान नेत्यांना माझा त्रिवार वंदन। आजचा हा कार्यक्रम वंचित बहुजन आघाडी सन्माननीय जिल्हा अध्यक्ष नानासाहेब कदम, शहर अध्यक्ष ॲडव्होकेट म्हणताना होणार नाही, ते वकील साहेब आहेत, स्वतः 24 घंटे त्याने पक्षासाठी काम करतात असे आमचे बडेखान सर, तसेच आप्पासाहेब बनसोडे, अमरसाहेब पवार, तसेच त्यांच्या सोबत आलेले आमचे मित्र या शाखेचे अध्यक्ष भोगप्पा पुजारी, तसेच या मल्लिकार्जुन नगरमध्ये सर्व समाजाला सोबत घेऊन जाणारे आमचे विलास बनसोडे सर, ते आजपर्यंत जवळजवळ एक 20-25 वर्षापासून इथं राहतात आणि त्यांचा शब्द म्हणजे धार आहे। युवराज बाळशंकर आणि विलास बनसोडे हे दोघं जरा आपल्या सोबत आहेतच, राहणार आहेत, पण त्याने आता मागे पण साहेब आपल्या कार्यक्रमाला मदत केली
त्याबद्दल तसेच तेजकुमार माने, आप्पासाहेब माशाळकर, रामभाऊ येरवडे, आमचे बाळशंकर बंधू, सुभाष गायकवाड सर, तसेच एक गुंदगी मामा सर्वप्रथम 9 वाजता रोडला असतात. 9ला लागल्यापासून रात्री 9 पर्यंत जनतेची सेवा करतात. 1 रुपयाची कुणाची अपेक्षा न करता सकाळी 9 ते रात्री 9 पर्यंत एक तर त्यांना तिथून त्यांचं घर सर अजून याच्यापेक्षा खाली म्हणजे लास्ट बाउंड्रीला आहे, तरी पण तिथं रोज 2 टाइम चालत येऊन सकाळी एकदा आले तर जेवण घरी करून आलं तर संध्याकाळी जेवण असतंय. 24 घंटे त्यांनी आभार व्यक्त करतो. हे कार्यक्रम सर्व महिला भगिनी आमच्या या कार्यक्रमाला उपस्थित राहिलेत. जर परत कोण असतील, आज उद्या 3 दिवसाचा कार्यक्रम आहे, जर त्याने कामानिमित्त बाहेर गेलेले असतील तर तुम्ही आता जसं पुढाकार घेऊन आलात तसं तुमची शेजारचे कोण असतील त्यांचे कागदपत्र घ्या. रामभाऊ आहेत, गायकवाड साहेब आहेत, त्याने 2-3 दिवस सर त्याने कंटिन्यू सर्व कागदपत्र घेणं, जाहिरात काढणं सर्व स्वतः करायला तर त्यामुळे तुम्ही सर्वांनी महिला वर्गाने पण या कार्यक्रमाला खूप शोभा आणली. आमचे बंधू पण या कार्यक्रमाला मोठ्या बहुसंख्येने उपस्थित राहिले, त्याबद्दल मी आलेल्या सर्व पाहुणे मंडळीचं तसेच आमच्या माता भगिनी सुद्धा वेळात वेळ काढून आज सर रविवारचं बुधवार सुट्टी असते पण त्याने घरातली कामं आटपून किंवा परत झाल्यानंतर जातील. आणि या महिला वर्गाचं सुद्धा मी आपल्या वंचित बहुजन आघाडीतर्फे त्यांचं सर्वांनी सहकार्य केल्याबद्दल त्यांना पण धन्यवाद देतो. हा कार्यक्रम यशस्वी केल्याबद्दल मी सर्वांचेच आभार मानतो. तेवढे बोलून धन्यवाद. महामानव बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या क्रांतीशूरांना प्रथमतः अभिवादन करून मी माझे 2 शब्द बोलावं असं वाटतंय. सर, अध्यक्ष सर, आम्ही या ठिकाणी 1999 पासून 95 पासून मी आणि संतोष बाळशंकर येथे राहत होतो. येथे राहत असताना प्रथमतः आमची फक्त एक झोपडी या ठिकाणी होती. आम्ही त्या झोपडीमध्ये आम्ही 4-5 जण राहत होतो. तेव्हापासून आपण इथली व्यवस्था बघतो. प्रत्येक पक्षाचा नगरसेवक येतो, गाडीतून उतरतो, बघतो, जातो, येतो. येथील गोरगरिबांचं त्यानं कधी काय विचार केला जात नाही. आणि नुसतं मतदानच्या वेळेला येतो तर आम्ही हे करतो ते करतो असं काही म्हणतात आणि निघून जाते. 95ला अक्षरशः आम्ही रात्री चोऱ्या झाल्या, इथं दरोडा पडलं गेलं, त्यावेळेला एकट्याचं नाक कापलं गेलं, एकट्याचं बोट कापलं गेलं. अशा अवस्थेमध्ये आम्ही कोडम सरांच्या घरी गेलो. कोडम सरांच्या घरी गेलो, त्या ठिकाणी गेलो होतो. घरी गाड्या घेऊन काठ्या बिठे घेऊन गेलो होतो. ते कोडम वरतूनच बोलत होते की काय झालंय. अहो साहेब, खाली या वस्तीत दरोडा पडलेला आहे, कुणाचे बोट कापलेलं आहेत, कुणाचं कान कापलेलं आहे, तुम्ही या म्हणलं तर ते खाली आलेलं नाहीत. दिवाबत्तीची सोय नाही म्हणलं. शेवटी आम्ही त्यांच्या खोलीत कोपऱ्यामध्ये 4 ट्यूबलाईट पडलेले होते. त्या रागाने आम्ही उचलून आणून इथं हे केलं आणि पोल त्यावेळेस रवलं गेले. अगोदर ट्यूबलाईट लावून घेतलं. अशा अवस्थेमध्ये नंतर तो इकडे फिरकलाच नाही. करतो, लाईट बत्ती करतो, हे करतो. असे मोठे मोठे किती नगरसेवक येतात. आयता अगोदरचं काम झालेलं असतंय, निधी येऊन पडलेला असते, परत जाता जाता त्यावेळेस थोडंफार काम केलं जाते. माहीत करे मी केलो, आम्ही केलो, हे काही त्यांनी केलेलं काम नसतंय. ज्या वेळेला निधी परत जाते ते लाजून काम करतात. आम्ही दोघं परवाचे कार्यक्रम होते सर. तसेच आम्हाला मदत करणारे वेळोवेळी विश्व न्यूज चॅनलचे सैफन नदाफ यांचा सुद्धा सत्कार्य होत आहे. तर आम्ही साहेबकडे बघा, अतिशय पाचकुले सरांना विनंती करतो की त्यांनी 2 शब्द बोला. या ठिकाणी प्रथमतः माणसा सुधारक आधार कार्ड को बोर्ड के पास माझं पूर्ण पाठवून बोल.
तसेच आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष व शहराध्यक्ष बडेखान सर विलास बनसोडे यांनी व तसेच जिल्हा संघटक आप्पासाहेब बनसोडे यांचा सत्कार आमच्या शाखेचे नूतन अध्यक्ष गोजप्पा पुजारी यांनी करावं असं मी त्यांना विनंती करतो. अध्यक्ष सेंटर अमोल पवार यांचा सत्कार तेजकुमार माने यांनी करावा. तसेच या शाळेचे राष्ट्रसंत विश्वभूषण विद्यालय याचे मुख्याध्यापक पाचपुडे सर इथे उपस्थित आहेत. यांचा सुद्धा सत्कार राम मेरोडे यांनी करावा असे मी त्यांना विनंती करतो. तेच गेल्या आठवड्यामध्ये आपण वंचितची शाखा बोलली सर मल्लिकार्जुननगरमध्ये. त्या वंचित शाखेचे नूतन अध्यक्ष गोजप्पा पुजारी यांचा सत्कार यानंतर मी आप्पासाहेब बनसोडे यांना विनंती करतो की त्यांनी या उपस्थित वंदनीय बंधू आणि भगिनी, या ठिकाणी मतदान नोंदणी अभियान चालू केलेलं आहे. मित्रहो, आपण मागं जर गेलो तिथल्या राजेशाही विरुद्ध त्यावेळेचे वॉशिंग्टन यांनी फार मोठं आंदोलन केलं आणि 4 जुलै 74ला 1774ला स्वातंत्र्य मिळालं. वर्षी संघर्ष केला, त्याच्या 5 पिढ्या घालत आहे. 5 पिढ्या घालत आहे. आणि 1965ला तिथल्या स्त्रियाला आणि काळ्या लोकांना मताचा अधिकार मिळाला. म्हणून काळ्यावर्णीय असलेला तो ओमावा तो राष्ट्रपती झाला. तो मताची किंमत आपल्याला कळाली पाहिजे. तुम्हाला जे मतदान दिलेलं आहे त्या मताची किंमत एक आहे, या राष्ट्रपती म्हणून जे एकच आहे, तुम्ही पण एकच आहे. हा जो संघर्ष झालेला आहे, हे मताचा अधिकार मिळाला, त्याचा योग्य तुम्ही उपयोग केला पाहिजे. यासाठीच आम्ही इथं आलेलो आहे. येणारी जी महापालिकाची निवडणूक आहे, तुमच्या या वार्डामध्ये 10 वार्ड आहेत, नगर आहेत. त्या नगरामध्ये आम्ही फिरल्यानंतर आम्ही बघितलं इथली कसलीच सोय नाही. पाऊस आला तर तुम्ही तुमच्या घरात जाऊ शकत नाही. तुमच्या वार्डातला आघाडीचे शहराध्यक्ष बडेखान साहेब, तसेच वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा अध्यक्ष माननीय नाना कदम साहेब इथे उपस्थित आहेत. तसेच जिल्हा संघटक अमोल पवार, आप्पासाहेब बनसोडे यांना मी विनंती करतो की त्याने शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचं, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रतिमेचं प्रथमतः पूजन मागून दिलं तर चाल, मागून दिलं सगळी तिकडे तर लिखाण चालू होतं, संविधानचे करण्याचं काम चालू होतं. तेव्हा सर्वप्रथम म्हणजे मतदानाचा हक्क सर्व द्यायला पाहिजे असं त्या कमिटीमध्ये निर्णय झाला. मतदान म्हणजे काय आणि मतदानाचा अधिकार काय आणि मतदानाचा उपयोग काय हे तेव्हा 1947-46-38 पासून हे काम चालू होतं.
आपल्याला मतदानाचा अधिकार जन्मापासून मिळाला आहे. काही राष्ट्र मतदान करता अहोरात्र संघर्ष केले, त्यांच्या 5-5 पिढ्या बर्बाद झाले, कुठे जाऊन त्यांना मतदानाचा अधिकार झालेला आहे. हुकुमशाही देशामध्ये मतदानाचा अधिकार नसतो, फक्त लोकशाही देशामध्ये मतदानाचा अधिकार आहे. मतदान हे एक पवित्र हक्क आहे, एक पवित्र काम आहे आपलं. त्यासाठी आपण प्रत्येक इलेक्शनमध्ये, प्रत्येक निवडणुकीमध्ये मतदान जरूर करा आणि त्यासाठी आपले जे नावं नाही या शाळेची मदत आहे एवढेच मी या ठिकाणी माहिती आभार आहे सर, तुमचं सहकार्य असंच लाभो. यानंतर वंचितचे जिल्हाध्यक्ष नानासाहेब कदम यांना विनंती करतो, त्यांनी मार्गदर्शन करा. कार्यक्रमाचे अध्यक्ष ॲडव्होकेट बडेकान साहेब, तसेच या कार्यक्रमात उपस्थित असलेले ह्या शिक्षण संस्थेचे मुख्याध्यापक साहेब, तसेच वंचितचे जिल्हा संघटक शिवाजी अप्पा बनसोडे, शहर संघटक गोणेवार, शहर संघटक, मतदान करण्यासाठी आधार कार्डाची, आपल्याला मतदान कार्डाची गरज आहे. या अनुषंगाने या शाखेच्या वतीने हे चांगला कार्यक्रम घेतलेला आहे, त्यांचं मी कौतुक करतो. ज्या इलेक्शन आलं की इलेक्शनला आपल्याला इच्छा असते की आपण मतदान करावं, पण मतदानच्या बूथवर गेलं तर त्या यादीमध्ये आपलं नाव नसतंय. त्यासाठी यादीत नाव कार्ड काढून घ्यावं, हे शाखेच्या वतीनं आपल्याला आव्हान करून आज कार्यक्रम घेत आहेत. लोकशाहीमध्ये आपल्याला बाबासाहेब आंबेडकरांनी स्त्रियाला आणि पुरुषाला समान अधिकार दिलेले आहेत. पुरुषाला देखील नोकरीमध्ये, शिक्षणामध्ये, कुठल्याही क्षेत्रामध्ये जेवढे अधिकार आहेत तेवढे महिलांना देखील दिलेले आहेत. त्यामुळेच आज आपल्या महिला डॉक्टर झालेत, जज झालेत, वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये अधिकारी झालेत. हे आपल्या लोकशाहीमुळे झालेले आहेत. ह्या भागामध्ये आणि दुसरी वेळ आहे, त्या भागामध्ये रोडची व्यवस्था नाही, गटारीची व्यवस्था नाही, पाण्याची व्यवस्था नाही. जर येणाऱ्या महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये ह्या सर्व व्यवस्था आपल्याला करून घ्यायचं असेल तर आपल्याच भागामधले, आपल्या गल्लीतले आणि आपल्या घरातले उमेदवार तुम्ही निवडून द्या आणि आपल्या वार्डाचा विकास त्यांच्या मार्फत करून घ्यावं आणि येणाऱ्या काळामध्ये वंचितला तुम्ही सहकार्य करावं, असं मी तुम्हाला सर्वांना विनंती करतो. 2 शब्द संपवतो. जय भीम. अस्सलाम वालेकुम. आजच्या या कार्यक्रमात उपस्थित असलेले आमचे जिल्हाध्यक्ष नानासाहेब कदम, या शाखेचे अध्यक्ष पुजारी साहेब, तर आमच्या या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित असलेले आमचे जिल्हा संघटक, आमचे अप्पासाहेब बनसोडे, आमचे सिनियर वरिष्ठ मुलगी साहेब, आमचे उपाध्यक्ष शहराचे प्रशांत गुणेवारजी, संघटक अमर पवार, विलास बनसोडे, माने साहेब, येरवडे साहेब, आणि जे तुमच्या या शाखेचे जे मेन कणा आहे ते भालशंकरजी, गायकवाड साहेब, इतर जे जमलेले आहेत माझ्या बंधू आणि भगिनींनो. आताच आमचे ज्येष्ठ मार्गदर्शक जे अप्पासाहेब बनसोडे सांगितले, एक मताचं महत्त्व काय असतंय, याचं महत्त्व खूप मोठं आहे. आपल्याला माझ्या या मताचं जे महत्त्व आहे हे महत्त्व आणि आपल्याला जे मतदान करायचा अधिकार बाबासाहेब आंबेडकरांनी या संविधानातून आपल्याला दिलेला आहे. प्रत्येक ठिकाणी छोटा मोठा जर कार्यक्रम असेल तर रेखाटायचं. रात्री 12 वाजता हो, पावणे 12 वाजता नाही, सगळीकडे आता एक सूचना करतो सर्वांना. महाराष्ट्राचे अध्यक्ष आहेत त्यांनी, आपण आतापर्यंत केले, पण आता चुकून राहिले ना, उगाच नाराजगी नको.
महाराष्ट्राचे उपाध्यक्ष दळवी साहेब रात्री पावणेबारला फोन आता सदस्यांचे काय राज्यातील महत्त्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व 24 न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.